हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे की आता कशा पद्धतीने आता इथे प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे पूजाचा। पूजाने आता बोलवलेलं असतं दुष्यंतला चार्लीच्या मदतीने। दुष्यंत तिथे आलेलाही असतो, पूजाला हवा असतो तो फोटोही मिळालेला असतो, पण ऐनवेळी तिथे नको ते घडतं। तिथे काही गुंड येतात आणि ते गुंड आल्याच्यानंतर आता ते पूजाच्या जवळ जात असतात। त्याचबरोबर ते दुष्यंतलाही काही वेळी बोलत असतात। मग दुष्यंतचं डोकं फिरतं आणि दुष्यंत आता त्यांच्याबरोबर मारामारी करत असतो। तर चार्ली हा पूजाला घेऊन तिकडनं निघून जाण्याचा प्रयत्न करतो। तो तिला म्हणतो की आपण इथं थांबायला नको, आपण जाऊया। ती म्हणत असते अरे पण डी, त्यावर तो म्हणतो अगं जाऊ दे त्याला, तू चल माझ्याबरोबर। आणि तो तिच्या हाताला खेचतो आणि हाताला खेचत चार्ली पूजाला तिकडनं घरी घेऊन जातो। तर आता रस्त्यात जात असताना गौतमीला कृष्णा दिसलेली असते, पण कृष्णाने तिला पाहिलेलं नसतं। याच संधीचा फायदा घेऊन पूजा पटकन आडोशाला लपते आणि चार्लीसुद्धा तिच्या बरोबर असतो। तो तिला विचारतो की तू का लपतीयेस? त्यावर ती सांगते की नाही काही नाही, तू इथेच गपचूप बसून राहा, काहीही बोलू नकोस। त्याबरोबर मग चार्लीसुद्धा आता गप्पपणे तिथे बसून राहिलेला असतो। तर आता इथे पूजा ही वाट बघत असते की कधी एकदाची कृष्णा इकडनं निघून जाईल। आता कृष्णा जशीच दुष्यंतला पाहते की दुष्यंतला एवढी लोक मारतायत, कृष्णा ही दुष्यंतकडे पळत जात असते। तर याच संधीचा फायदा घेऊन स्वतःकडे पाठ झाल्याबरोबर लगेचच पूजा ही तिकडनं पळ काढते। आता चार्लीसुद्धा तिच्याबरोबर असतो। चार्ली तिला विचारतो तू कोणाला घाबरलीस नक्की? ती मुलगी होती तिला का? त्यावर आता पूजा म्हणते त्या भिकारडीला मी का घाबरू? आता पटकन ती भिकारडी म्हणते। त्याबरोबर लगेचच चार्ली म्हणतो भिकारडी का? ती कोण आहे? ती तुझ्या ओळखीची आहे का? त्यावर ती सांगते त्याच्याशी तुझं घेणं देणं आहे का काही? तू सांग मला तुमच्यामध्ये काय बोलणं झालं ते। त्याबरोबर आता लगेचच चार्ली म्हणत असतो अगं आमच्यात जे काही बोलणं झालं ते सगळं तर तू ऐकलंसच ना। त्याबरोबर मग आता पूजाला दुष्यंतने तिच्या बद्दलचा राग व्यक्त केलेला आठवायला लागतो। दुष्यंत म्हणाला होता की हिने माझी फसवणूक केलेली आहे, खोटं बोलली ही माझ्याशी, खोटं वागली माझ्याबरोबर असताना हिने डबल डेटिंग केलं वगैरे वगैरे सगळं आता तिला आठवत असतं। त्याचबरोबर आता पूजाला त्यावेळेस तिथे गुंडे आलेले तो प्रसंगसुद्धा आठवतो आणि पूजा आता चार्लीला म्हणत असते चार्ली आपण डीला हे असं एकटं सोडून येणं मला बरोबर नाही वाटलं। त्याबरोबर चार्ली म्हणत असतो हे बघ गौतू, अगं सिर सलामत तो पगडिया 1000। त्याबरोबर गौतमी त्याला सांगते मला 1000 पगडी नको, मला ती एकच पगडी हवी आहे, कळलं ना? त्याबरोबर आता इथे गौतमीला का दुष्यंत हवा आहे? कारण दुष्यंत खूप श्रीमंत आहे, ही गोष्ट तिला माहिती आहे। तर आता इथे दुष्यंतची मारामारी होत असताना तिथे दुष्यंत हा नशेत असल्या कारणामुळे दुष्यंतला फारसं मारता येत नसतं आणि त्यात ज्या मुलाला दुष्यंतने सगळ्यात पहिला धक्का दिलेला असतो त्या मुलाने फोन करून त्याच्या बाकीच्या मित्रांनासुद्धा तिथे बोलवून घेतलेलं असतं, जेणेकरून मारामारी ही आणखीन कडक झाली पाहिजे। आता तिथे आणखीन बरीच लोकं आलेली असतात। आता दुष्यंतला घेरून ते लोक मारण्यासाठी उभे राहिलेले असतात। दुष्यंतला आता चक्कर येत असल्यामुळे दुष्यंतला सगळं फिरतंय असं दिसत असतं। दुष्यंत त्यांना म्हणत असतो एका एकाने या, हे असं कुत्र्यासारखं अंगावर येऊ नका सगळ्यांनी एकदम। त्याबरोबर आता ती लोक म्हणत असतात आता कुत्रे लांडगे कसे असतात ना ते बघ जरा, आणि मग ते आता दुष्यंतवरती धावत येतात। तर आता पूजा ही तोपर्यंत घरी आलेली असते। आता तिची आई तिला विचारते की काय गं, काय तुझ्या मनात होतं ते झालं का? त्यावरती म्हणते आई माझ्या मनासारखं काहीच झालेलं नाही आहे, तू आता काही विचारू नको, मी तुला सगळं नंतर सांगते। तर इथे आता दुष्यंतची मारामारी होत असताना कृष्णा तिथे आलेली असते आणि आता कृष्णा तिकडे येते आणि दुष्यंतचा जीव आता ती वाचवते। आता तिथे कृष्णा तिथे पळत आल्याबरोबर लगेचच आता तिच्या मागून बंट्यासुद्धा येतो। बंट्या कृष्णाला म्हणत असतो अगं कृष्णे, तू जर इथं मधी पडलीस तर मग ती बाई पळून जाईल आणि ती बाई पळून गेली तर मग उद्या तू स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार आहेस? कृष्णा म्हणते माझ्यासाठी सध्या दुष्यंत सरकार महत्त्वाचे आहेत। त्यावर आता बंट्या सांगत असतो अगं दुष्यंत सरकार सांभाळून घेतील इथं समज, तुला थांबायची गरज नाही कृष्णे। त्यावर कृष्णा सांगते नाही, काहीतरी गडबड आहे, दुष्यंत सरकार नशेत आहेत असं वाटायलं मला, काहीतरी आहे इथं गडबड, चल पहिले आपण बघू। आणि मग आता ते दोघं जण येतात। आता कृष्णा मस्त तिथे भरपेट गुंडांबरोबर मारामारी करते। आता दुष्यंतसुद्धा त्यांच्याबरोबर मारामारी करतो। दोघं नवरा बायको मिळून सगळ्यांना मारतात आणि मग सगळी लोकं ही तिकडनं निघून जात असतात। तर आता जाताना दुष्यंतच्या डोक्यात मागून
एक मुलगा जो असतो तो बांबू मारतो जोरात, त्याबरोबर दुष्यंत हा तिथे बेशुद्ध होऊन पडतो. आणि मग आता कृष्णाला कळत नसतं की दुष्यंतला घरी कसं घेऊन जायचं. कृष्णा ही आता दुष्यंतला उठवत असते, पण दुष्यंत हा उठतो, शुद्धीवरती तर येतो, पण पूर्ण व्यवस्थित त्याला वाटत नसतं. मग लागलेलं सुद्धा असतं. त्यामुळे कृष्णा आणि बंट्या 2 खांद्यांवरती 2 हात घेऊन दुष्यंतला घरी घेऊन येतात. आता कृष्णा बाळजाबाईंना जोरजोरात हाका मारते. बाळजाबाई बाहेर येतात. आता अरे दुष्यंत काय झालं हे समज असं त्या विचारतात. त्याचबरोबर लगेचच त्या जयकांतला आणि सदाला हाक मारतात. जयकांत आणि सदा आतमध्ये येतात आणि पहिलं कृष्णाला बाजूला करून दुष्यंतला स्वतःच्या ताब्यात घेतात. आता कृष्णासुद्धा घरात येत असते, तर बाळजाबाई तिला सांगतात आधी स्वतःला निर्दोष सिद्ध कर आणि मगच घराची पायरी चढ. मग मात्र कृष्णा तिथे बाहेरच बसून राहते. दुष्यंतला त्याच्या खोलीत आणलं जातं, झोपवलं जातं. दुष्यंत जेव्हा शुद्धीवरती येतो, त्याला जेव्हा बरं वाटतं तेव्हा त्याला आठवतं की तिथे मारामारी होत असताना त्याला इकडे सगळं घरी व्यवस्थित आणण्याचं काम कृष्णाने केलेलं आहे. मग दुष्यंत हा कृष्णा कुठे आहे हे शोधण्यासाठी जेव्हा घराच्या बाहेर येतो, तेव्हा त्याला घराच्या बाहेर भिंतीला टेकून झोपलेली कृष्णा दिसते. दुष्यंत आता कृष्णा खूप अवघडलेली झोपलेली असते, त्यामुळे कृष्णाला उचलतो आणि तिथे जो सोफा असतो तो सोफ्यावरती तिला नेऊन झोपवतो. आता दुष्यंतचा हात हा कृष्णाच्या डोक्याखाली असतो, त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाकडे बघत बसलेला असतो. आणि त्या दरम्यान त्याची जी चूक झालेली असते ती त्याला आठवत असते. त्याला आठवत असतं की कृष्णा ही सांगत होती की मी काहीही केलेलं नाही आहे, पण त्यावेळेस दुष्यंतने सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवला नव्हता. त्याला आता घडलेला सर्वच भूतकाळ आठवायला लागतो. त्याला आठवत असतं की गौतमीने कशा पद्धतीने त्याला तिकडे बोलवलं, कसं तिने त्याला फसवलं वगैरे सगळंच. आता दुष्यंतला काय वाटतं की ते जे गुंड होते ते सुद्धा कदाचित गौतमीनेच बोलवले होते, कारण मी तिचं ऐकत नाही आहे या संधीचा फायदा घेतला तिने आणि तिथे गुंड बोलवून तिने मला मारहाण करून घेतली. मला नशेत तिनेच मुद्दामून आणलं असेल, जेणेकरून ते जेव्हा गुंड माझ्यासमोर येतील तेव्हा मी त्यांना मारू शकणार नाही, कारण तिलासुद्धा माझ्या ताकदीचा अंदाज हा आहेच. पण मग या सगळ्यात चार्लीने तिला मदत का केली? चार्ली इतका खालच्या थराला जाऊन का वागला? तोही मूर्ख मुलगा त्या गौतमीच्या प्रेमात इतका वेढा आहे, आंधळा आहे की त्या प्रेमापोटी तो स्वतःच्याच मित्राबरोबर फसवणूक करत होता, हेही त्या बावळटाला कळलं नाही. त्याबरोबर आता कृष्णा तिचं डोकं हलवते, त्यावर दुष्यंतचा हात अलगदच आता तिच्या डोक्याखालचा बाजूला होतो. दुष्यंत विचार करायला लागतो की पण कृष्णाने कसलाच विचार केला नाही. मी एवढं तिच्या बाबतीत वाईट वागलो, क्रूर वागलो, मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही, तिला खोटं ठरवलं, अविश्वास दाखवला, पण तरीसुद्धा कृष्णाने माझ्यावरती विश्वास ठेवला. मला तिथे वाचवण्यासाठी ती पुढे आली, मला वाचवलं, मला घरी आणलं. घरी आल्याच्या नंतरसुद्धा पण केल्याप्रमाणे, आईने सांगितल्याप्रमाणे ती घरात न येता बाहेरच थांबून राहिली. कृष्णा खरोखर खूप चांगली मुलगी आहे आणि आपण तिच्या बाबतीत खूप चुका करतोय ही गोष्ट आता दुष्यंतच्या लक्षात आलेली असते. त्याबरोबर आता दुष्यंत हा विचार करत असतो की काहीही झालं तरी मी कृष्णाला दोषी ठरू देणार नाही, काहीतरी करायला हवं जेणेकरून कृष्णा या सगळ्यातून निर्दोष सुटू शकेल. आता खूप थोडा वेळ राहिला आहे कृष्णाच्या हातामध्ये. दुष्यंत हा सर्व विचार करत असताना कृष्णा जागी होते. आता कृष्णा जागी झाल्यावर बंट्यासुद्धा तिथेच बसलेला असतो. कृष्णा ही लगेचच आता दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार तुम्ही ठीक आहे ना? त्यावर दुष्यंत म्हणतो हो मी ठीक आहे. कृष्णा आपण त्या बाईला शोधण्यासाठी, त्यावर कृष्णा म्हणते मला तुमची मदत नग, तुम्ही माझ्यावर अविश्वास दावून झालाय, आता तुमची मदत मला नग. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अगं पण कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही आतमध्ये जावा, जर तुम्ही इथं थांबलेलं बाळजाबाईंनी बघितलं तर त्यासनी नाही खपायचं. मग आता कृष्णा असं म्हटल्यावर दुष्यंत म्हणतो अगं कृष्णा हे बघ. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार म्या तुम्हासनी एवढं वाचवून आणलं आहे, कमीत कमी माझा शबूत पाळा. त्याबरोबर मग मात्र दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत तिकडनं आतमध्ये जातो. तर आता बंट्या कृष्णाला म्हणतो कृष्णे अगं जर दाजी मदत करत होते तर मग त्यांची मदत घ्यायला तुला हरकत होती काय? त्यावर कृष्णा म्हणत असते नाही बंट्या, ही लढाई माझी आहे, ती मलाच लढाई हवी, उगाचच्या उगाच म्या कशापायी घेऊ त्यांची मदत. तुला ठाव आहे नवं, सकाळी त्यांनी माझ्यावर कसा अविश्वास दावला, तो एवढा अविश्वास त्यांनी माझ्यावर दावला तरी बी मी त्यांची मदत घ्यायला हवी होती असं वाटायलं आहे तुला? मला खात्री आहे देवी आई मला ह्या समध्या संकटातनं नक्की बाहेर काढेल. आता माझ्याबरोबर माझं नशीब आणि म्या नशिबात जे असेल ते घडल्याशिवाय राहायचं नाही. ते म्हणतात नवं आपण समधी देवाची भावली, जे काही घडवायचं आपल्या संकट ते त्योच घडवतो. देवा आता माझी सगळी आण तुझ्यावर आहे बघ, आता फक्त तूच मला ह्या समध्यातनं बाहेर काढू शकतोस. तुला ठाव आहे
म्या मंदिरात जाऊन बाळजाबाईंनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे फक्त पूजा केली. बाळजाबाईंनी सांगितलं होतं म्हणून म्या मागं वळून बी नाही पाहिलो. आता जे काय घडलंय ते समज फक्त तुला आणि मला ठावं आहे. या समजातनं मला बाहेर काढण्याची ताकद आता माझी तर संपली आहे. आता तूच काहीतरी कर आणि मला ह्या समजातनं सोडून सुखरूप बाहेर काढ. त्याबरोबर आता दुष्यंत हा बाळजाबाईंकडे आलेला असतो आणि तो बाळजाबाईंना सांगत असतो, आई अगं कृष्ण चोरी करणं शक्यच नाही आहे. अगं जी मुलगी स्वतःवरती चोरीचा आळ लागलेला असतानासुद्धा ती बाई समोरून जात असताना तिला पकडायला न जाता माझ्याकडे येऊन तिने मला वाचवलं, मला सांभाळलं, मग ती चोरी का करेल. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, हे बघ दुष्यंत, ह्या अशा गोष्टी कशावरनं खोट्या नसतील, कशावरनं ते समज तिनंच घडवून आणलं नसेल. त्यावर भक्ती तिथे म्हणते, बाळजाबाई अवं काय बी बोलू नका, माझी बन असं का करेल म्हणून. त्याबरोबर आता इथे ती जी बाई असते ती रस्त्याने पळत असते. तिला काहीही करून गावाच्या बाहेर जायचं असतं, कारण कृष्णाने तिचा चेहरा पाहिलेला असतो. तर त्याचवेळी आढळरावांनी ठरवलेलं असतं की आपण ह्या बाईला हुडकून काढायचं, जिनं आपल्या सुनासारखी साडी नेसून आपल्या सुनाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आढळराव रात्रीचे गाडी घेऊन चाललेले असताना समोरनं आता ती बाई आढळरावांच्या गाडीखाली येते. आता एका बाईला आपल्या गाडीचा धक्का लागलाय म्हणल्यावर लगेचच आढळराव गाडीतनं खाली उतरतात आणि तिला विचारायला लागतात, ए पोरी लागलं नाही नवं तुला, तू ठीक आहेस नवं. आता आढळराव तिला हात द्यायला जातात. त्यावेळेस आढळरावांना तिथं पडलेली ती साडी दिसते. आता आढळराव ती साडी बघतात आणि त्यासने आठवते कृष्णाची साडी भीतर असलीच होती नवं. मग आता आढळराव ती साडी उचलतात. त्याबरोबर ती बाई पळून जायचा प्रयत्न करते. आढळराव एका हातानं त्या बाईला पकडतात आणि एका हातानं ती साडी पकडत म्हणतात, तूच फसवलंस नवं माझ्या सुनेला. त्याबरोबर आता ती बाई म्हणत असते, थोरलं सरकार सोडा मला जाऊ द्या, मला नका पकडू. त्याबरोबर आढळराव म्हणत असतात, तुला कसं नको पकडू ग, तुझ्यामुळं माझ्या सोन्यासारख्या सुनावर आज चोरीचा आळ आलाय, म्या नाही सोडणार तुला. आणि मग आता आढळराव हे त्या बाईला घेऊन सगळ्यांच्या समोर दुसऱ्या दिवशी येतात. तर इथं आता बंट्या ह्याला ही गोष्ट माहीत नसते. बंट्या म्हणत असतो, कृष्णे समजा ठीकठाक होईल ना गं, सुटशील ना गं तू यातनं. कृष्णा बंट्याला सांगते, बंट्या आता जे काय आहे ते समजा देवाच्या हातात आहे, आपण त्याच्यावर सोडायचं आणि बघत बसायचं, देव जे घडवल ते योग्य असं म्हणायचं. तोपर्यंत आढळराव तिकडे येतात आणि म्हणतात, देव कधी बी चुकीचं घडवत नाही, त्याच्या काठीला उशीर आहे पण अंधार नाही. त्याबरोबर आता तिथं आढळराव त्या बाईला घेऊन आलेले असतात आणि मग ती बाई आता खोटं बोलायला लागते, मी काय नाही केलं. आढळराव म्हणतात, आता खरं बोलतेस अशी आमचं पिरमाचं शब्द ऐकलंस लेका अन बाळा, आता जर खोटं बोललीस का नाही तर थुत्रीत ठेवून द्यायला बी कमी नाही करायचो आम्ही. त्याबरोबर मग मात्र ती बाई खरं सांगायला लागते, थोरलं सरकार मला माफ करा, गावकऱ्यांनो मला समद्यांनी माफ करा, म्या केली होती चोरी, कृष्णानं नाही, मला पैशांची लई नड होती, मला एका बाईनं सांगितलं. त्याबरोबर बाळजाबाई तिथे उभे असतात. बाळजाबाई त्या बाईकडे रागाने बघतात आणि फक्त डोळे फिरवतात. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, मला पैशांची नड होती म्हणून मग मी एका बाईला मदत मागितली तर तिनं मला मदत करायला नकार दिला, म्हणून मग म्या त्यावर कृष्णा म्हणते, म्हणून तू चोरी केलीस वय गावदेवीच्या देवळात दागिन्यांची. त्याबरोबर ती बाई म्हणते, वय म्या चोरी केली. त्याबरोबर कृष्णा तिला म्हणत असते, अगं लाज नाही वाटली तुला दागिन्यांची चोरी करताना, ते बी देवाच्या. त्याबरोबर आता लगेचच त्या बाईला आठवत असतं की बाळजाबाईंनीच तिला हे सगळं काही करायला सांगितलं होतं, पण ती आता बाळजाबाईंचं नाव कोणासमोर आणत नाही, तर ती सगळा आळ स्वतःवर घेते. पण या सगळ्यात आता आढळरावांनी त्या बाईला शोधून काढल्यामुळे कृष्णावरती जे काही चोरीचं वाळंट आलेलं असतं ते तर दूर झालेलं असतं. कृष्णा निर्दोष आहे हे गावाला समजलेलं असतं आणि पटलेलंही असतं. तर आता दुसरीकडे पूजा हिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती घरात बसून विचार करत असते, डी नशेत होता खरा, पण जर डीला चुकून जरी आठवलं की मी त्याला तिथे बोलवलं होतं किंवा काय, तर मग मात्र डी माझ्यापासून आणखीन जास्त दूर जाईल. नाही, काहीही झालं तरी आता मी डीला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि मग तिने तिच्या मोबाईलमध्ये जो फोटो काढून घेतला होता चार्लीकडून दुष्यंतला मिठी मारलेला, तो फोटो ती लगेचच चार्लीला स्वतःच्या मोबाईलवर पाठवायला लावते आणि म्हणत असते की आता तर डी माझ्यापासून दूर जाऊच शकत नाही, कारण हा फोटो माझ्या ताब्यात आहे. त्यानंतर आता लगेचच इथे चार्ली हा गौतमीला म्हणत असतो,
गौतू, अगं तू तुझा तर फायदा करून घेतलास, तू डीला तर मिळवशील, पण माझं काय? अगं जर दुष्यंतने पोलीस कंप्लेंट वगैरे केली की ते गुंड मी मागवले होते म्हणून, किंवा मी त्याला गुंगीचं औषध वगैरे दिलं म्हणून, तर माझी तर पूर्ण वाट लागेल. अगं मी कॉर्पोरेट काम करणारा आहे. आमच्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये असं जर नावाला डाग लागला तर कंपनी तर कामावरून काढून टाकेलच आणि दुसरीकडे कुठे जॉब मिळणार नाही. ते सुद्धा झालंच की माझ्या खाण्यापिण्याचे सगळ्याचेच वांदे होऊन जातील. मी कुठला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. गौतू, असं काही घडणार नाही ना गं? मी या सगळ्यामध्ये अडकणार नाही ना? काहीतरी कर. त्याबरोबर गौतमी त्याला सांगते, अरे 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 तू किती ओव्हर पॅनिक होतो आहेस, शांत हो. त्याबरोबर तो म्हणत असतो, अगं गौतू ओव्हर पॅनिक होऊ नको, तर मग मी करू काय तूच सांग मला. अगं जर डीने या सगळ्याच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कळलं की या सगळ्यात मी सहभागी आहे, तर तो मला खरोखर सोडणार नाही. तुला माहीत नाही त्याचा राग कसा आहे. तू आतापर्यंत फक्त त्याचं प्रेम आणि प्रेमच पाहिलेलं आहेस, पण मी त्याचा राग, त्याचा द्वेष सगळं काही पाहिलेलं आहे. मला माहिती आहे ना दुष्यंत किती रागीट स्वभावाचा माणूस आहे. तो एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा समोरच्याला काळीच काढून देण्याची तयारीसुद्धा ठेवतो, पण जेव्हा एखाद्याबद्दल त्याच्या मनात राग, द्वेष येतो ना, तेव्हा त्याच्या इतका वाईट व्यक्ती दुसरा कोणीही नसतो. म्हणून भीती वाटते मला. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही निर्दोष मुक्त झाल्याबरोबर ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, म्या म्हणलं होतं नवं म्या चोरी नाही केली म्हणून. दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझा तुझ्यावर विश्वास होताच, पण मी तो तुला दाखवू शकत नव्हतो. पण माझं चुकलं आहे, मी तुझ्यावरती विश्वास दाखवायला हवा होता. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार सबूत देवा मला, याच्यानंतर कवाबी माझ्यावर तुम्ही असा अविश्वास नाही दाखवणार. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाच्या हातावरती हात ठेवतो आणि कृष्णाला शब्द देतो की यानंतर मी पुन्हा कधीच तुझ्यावरती ह्या अशा पद्धतीचा अविश्वास नाही दाखवणार. तर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, तू काहीच खाल्लेलं नाही आहेस कालपासून, त्या फक्त बकाबका मिरच्या खाल्लेल्या आहेस. आणि मग आता लक्ष्मीपूजनासाठी जो प्रसाद आणलेला असतो त्यामधला एक लाडू दुष्यंत पहिला घेतो आणि कृष्णाला भरवतो. आणि आता कृष्णाचा जो काही व्रत त्याने केलेला असतो तो देवीसमोरच सोडवतो. आता स्वतःच्या हाताने दुष्यंतने भरवल्यावर कृष्णाला बरं वाटतं, तर बाळजाबाईंना मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. बाळजाबाई मनात म्हणत असतात, पुन्हा एकदा म्या हरलो आणि ही जिंकली. तर दुष्यंतला मात्र चूक झाल्याचा पश्चाताप असतो आणि तो पुन्हा कृष्णाची माफी मागत म्हणतो, कृष्णा माझं चुकलं, मला माफ कर, मी पुन्हा असा नाही वागणार, मी शब्द दिला आहे आणि मी. त्यावर कृष्णा म्हणते, शब्दाचा पक्का हायसा ते ठावा आहे मला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, चल आता आपण घरी जाऊया. त्याबरोबर आता गावातली लोक म्हणतात, थांबा दुष्यंत सरकार, आता लक्ष्मीपूजन होऊ द्या आणि मगच तुम्ही घरला जावा. त्याबरोबर मग कृष्णा आणि दुष्यंत दोघंही तिथे थांबतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.